आज दिनांक 29 जानेवारी 2026 गुरुवार असून हिंदू पंचांगाच्या अनुसार 29 जानेवारी 2026ला माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाची एकादशी तिथी आहे. ज्योतिषीय दृष्टीने एकादशी तिथी 13:57:46 राहील आणि त्यानंतर पुढील दिवशी द्वादशी तिथी राहील. तर मित्रांनो, चला आजच्या महत्त्वपूर्ण बातम्या पाहूया. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात अजित पवार यांच्यासह 5 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा पुण्यात अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. लँडिंगवेळी हा अपघात झाला असून घटनास्थळी भीषण अशी परिस्थिती होती. जिल्हा परिषद प्रचारासाठी येताना बारामती विमानतळाजवळ झालेल्या अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन झाले. या दुर्घटनेत दादांसह 5 जणांचा मृत्यू झाला असून संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली आहे. सरकारने राज्यात 3 दिवसांचा शासकीय दुखवटा व आज सुट्टी जाहीर केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या घटनेवर शोक व्यक्त केला असून एकनाथ शिंदे यांनी अपघाताच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. अजित पवार यांच्या पार्थिवावर आज 29 जानेवारीला अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा उपस्थित राहणार आहेत. मोदी यांनी शरद पवार यांना फोन करून दुःखही व्यक्त केले आहे. दरम्यान अजित पवार यांचे पार्थिव आज अंत्यदर्शनासाठी विद्याप्रतिष्ठान येथे ठेवले जाणार आहे. येथेच आज सकाळी 11 वाजता अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. प्रजासत्ताक दिनी आज मंत्री गिरीश महाजनांनी केलेल्या भाषणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नाव न घेतल्याने वनविभागाच्या कर्मचारी माधवी जाधव व दर्शना सौपुरेंनी आक्षेप घेत संताप व्यक्त केला. त्यामुळे पोलिसांनी दोघींनाही सरकारवाडा पोलीस ठाण्यात आणले. या घटनेनंतर बाबासाहेबांच्या अनुयायांनी महाजनांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. तसेच वंचितचे प्रकाश आंबेडकर यांनी जाधव यांना फोन करून माहिती जाणून घेतली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं काल सकाळी 8:46 विमान अपघातात निधन झालं असून या घटनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात 3 दिवसीय दुखवटा जाहीर केला आहे. तसेच शाळांनाही 28 ते 30 जानेवारीपर्यंत सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. अजित पवारांच्या निधनानंतर देवेंद्र फडणवीस यांनी आपले सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे बारामतीसाठी रवाना झाले आहेत. लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यात जमा होत नसल्याने शेकडो संतप्त महिलांनी मंगळवारी जळगावच्या महिला आणि बालविकास कल्याण केंद्रावर धाड टाकत कार्यालयात घुसून अधिकाऱ्यांना जाब विचारला. जळगावमधील सुमारे 1 लाखाहून अधिक महिलांच्या खात्यात डिसेंबरचा हप्ता अद्याप जमा झालेला नाही. लवकरात लवकर तांत्रिक त्रुटी दूर करून रखडलेले पैसे खात्यात जमा न झाल्यास आणखी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा या महिलांनी दिला. अरिजित सिंगने पार्श्वगायक म्हणून निवृत्तीची घोषणा केली आहे. मला हे जाहीर करताना आनंद होत आहे की मी आतापासून पार्श्वगायक म्हणून कोणतेही नवीन काम स्वीकारणार नाही. मी हे इथेच थांबवित आहे, असे 38 वर्षीय गायकाने सोशल मीडियावर लिहिले आहे. त्याने पुढे म्हटले, मी चांगल्या संगीताचा फॅन असून भविष्यात एक छोटासा कलाकार म्हणून अधिक शिकण्याचा आणि स्वतःहून काहीतरी करण्याचा प्रयत्न करेन. इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार ऑनलाईन कंटेंटमधील अश्लीलतेला आळा घालण्यासाठी सरकार नवीन मसुदा नियम जारी करू शकते. अहवालानुसार हे नियम डिजिटल कंटेंटचे वयानुसार वर्गीकरण करतील आणि काही विशिष्ट मर्यादा निश्चित करतील, ज्यामध्ये धर्म किंवा समुदायांवर हल्ले आणि जनमत भडकवणे यांचा समावेश असेल. वृत्तसंस्था पीटीआयनुसार मंगळवारी 99.9% शुद्धतेच्या सोन्याचा भाव 7,300 रुपयांनी वाढून 1,66,000 रुपये प्रति 10 ग्राम झाला, तर चांदीचा भाव 40,500 रुपयांनी वाढून 3,70,000 रुपये प्रति किलोग्राम झाला. सर्व करांसह झाला आहे. एका एक्सपर्टने सांगितले की सुरक्षित गुंतवणूक मागणी आणि वाढत्या भूराजकीय तणावाच्या पार्श्वभूमीवर चांदीच्या किमतीत विक्रमी वाढ होत आहे. सोलापूर जिल्ह्यातील अनगर नगरपंचायतीने दररोज सायंकाळी 7 ते 9 पर्यंत मोबाईल आणि टीव्ही न पाहण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. मुलांच्या आरोग्य आणि भविष्यासाठी आम्ही हा निर्णय घेतला असल्याचे अनगरच्या नूतन नगराध्यक्षा प्राजक्ता पाटील यांनी म्हटलं आहे. त्या म्हणाल्या, छत्रपती शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर आणि एपीजे अब्दुल कलाम यांचे विचार विद्यार्थ्यांमध्ये पोहोचवण्याचे काम आम्ही करणार आहोत. रणवीर सिंग आणि अक्षय खन्ना यांनी अभिनय केलेल्या आदित्यधरच्या धुरंधर याने IMDbच्या आतापर्यंतच्या टॉप 250 सिनेमांच्या यादीत प्रवेश केला आहे. या यादीतील इतर भारतीय सिनेमांमध्ये 12वी फेल 69, 3 इडियट्स 85, तारे जमीन पर 107, दंगल 125 आणि गँग्स ऑफ वासेपूर 246चा समावेश आहे.
द शॉशँक रिडेम्पशन गेल्या दशकापासून यादीत अव्वल स्थानी आहे. चेन्नई सुपर किंग्सचे माजी कॅप्टन एम.एस. धोनीने IPL 2026च्या आधी नेट प्रॅक्टिस सुरू केली आहे, ज्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. धोनी वयाच्या 44 वर्षी त्याचा 19वा IPL हंगाम खेळणार आहे. CSKने व्हिडिओ शेअर केला आणि लिहिले, सुपर फॅन्स, तुम्हाला माहिती आहे की ही कशाची वेळ आहे. मुंबई इंडियन्सची अष्टपैलू खेळाडू नॅट सीवर ब्रंट ही महिला प्रीमियर लीग WPLच्या इतिहासात शतक झळकवणारी पहिली क्रिकेटपटू ठरली आहे. तिने सोमवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध 57 बॉलवर 100 रन्स केल्या. यापूर्वी खेळाडूंनी स्पर्धेच्या इतिहासात 10 वेळा 99 ते 99 दरम्यान रन्स केल्या होत्या. बँक ऑफ महाराष्ट्राचे महामोबाईल प्लस ॲपचा पासवर्ड अपडेट करताना देहूगावातील श्रीराम गीते या तरुणाची 6,09,000 रुपयांची फसवणूक झाली. ॲप वापरताना त्यांना नवीन पासवर्ड टाकण्यासाठी नोटिफिकेशन आलं. तेव्हा नवीन पासवर्ड टाकताच सायबर चोरांनी त्यांच्या खात्यातून टप्प्याटप्प्याने रक्कम लंपास केली. ही रक्कम कॅनरा आणि NSDL पेमेंट बँकेच्या खात्यांवर वर्ग झाली आहे. देहू रोड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. राज्यातील सरकारी कारभार कागदावरून डिजिटलकडे नेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरू केलेल्या 150 दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमाचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. प्रशासकीय कामात वेग आणि पारदर्शकता आणण्याच्या या मोहिमेत मंत्रालयातील 57 विभागांमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाने प्रथम क्रमांक पटकावला आहे, तर विविध शासकीय मंडळात महाराष्ट्र सागरी मंडळाने अव्वल स्थान मिळवले आहे. राज्यात हवामानाची मोठी उलाथापालथ. 6 जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जारी. देशासह महाराष्ट्राच्या हवामानात मोठे बदल होत आहेत. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने महाराष्ट्रावर जणू काही संकटांचाच पाऊस पडला आहे. कारण आजही हवामान विभागाने जळगाव, नाशिक, धुळे, नंदुरबार, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेड, लातूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे, नाशिक आणि अहमदनगर या जिल्ह्यात ढगांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता वर्तवली आहे. तर काल जळगावमध्ये गारपीट झाली. आजही गारपीट होण्याची शक्यता आहे. शिक्षण विभागाने राज्यातील सर्व शाळांना मराठी भाषेबाबत एक आदेश जारी केला आहे. शासकीय, खासगी, ICSE, CBSE, IB या सर्व शाळांमध्ये मराठी सक्तीची अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत. अमित ठाकरेंच्या पत्राचा उल्लेख करत या अंमलबजावणीचे आदेश जारी करण्यात आले आहेत. त्यामुळे राज्यातील प्रत्येक शाळांना मराठी सक्तीची अंमलबजावणी करावी लागणार आहे. दरम्यान मराठी सक्तीसाठी विरोधकांनी आंदोलन केले होते. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका 5 फेब्रुवारीला होणार आहेत. मात्र त्यापूर्वीच महायुतीला मोठं यश मिळाल्याचे दिसते. कोकणात भाजप व शिंदे गटाच्या युतीने 25 जागा बिनविरोध जिंकल्या. यात झेडपीच्या 8 तर पंचायत समितीच्या 17 जागांचा समावेश आहे. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत भाजपचे 7 आणि शिंदे गटाचे 1 सदस्य बिनविरोध विजयी झाले. तर पंचायत समितीमध्ये भाजपचे 16 आणि शिंदे गटाचे 1 सदस्य बिनविरोध विजयी झाले आहेत. मंत्री भरत गोगावले यांचे सुपुत्र विकास गोगावले यांनी शिवसैनिकांना पेढा भरवत याचा आनंद साजरा केला. भारत आणि न्यूझीलंड यांच्या दरम्यान काल 28 जानेवारीला चौथा T20 सामना खेळला गेला आहे. पहिले 3 सामने जिंकून भारताने 5 सामन्यांची मालिका 3-0ने जिंकली आहे. आता आजच्या सामन्यात भारत विजयाचा चौकार लगावणार की न्यूझीलंड विजयाचे खाते उघडणार याकडे लक्ष असेल. आज सायंकाळी 7 वाजता सामना सुरू होईल. दरम्यान टीम इंडियात बदल होण्याची शक्यता आहे. सोने आणि चांदीच्या वाढत्या किमतींदरम्यान तांब्यांच्या खाणींच्या कंपन्यांच्या शेअर्सने विक्रमी उच्चांक पटकावले आहेत. भारतात अद्याप कोणतेही कॉपर ETF किंवा म्युच्युअल फंड नाहीत. मात्र तुम्ही कॉपर फ्युचर्समध्ये गुंतवणूक करू शकता. पण यामध्ये मोठी जोखीम आहे. याचे काही आंतरराष्ट्रीय ETFही आहेत. मनी कंट्रोलच्या मते भारतातील रिटेल विक्रेत्यांसाठी तांब्यामध्ये थेट आणि सुरक्षित गुंतवणूक करणे अद्याप सोपे नाहीये.